हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण मस्तपैकी अंडा करी बनवणार आहे। तर त्यासाठी बघा मी 4 अंडे उकडून घेतलेले आहेत। तर पाहू शकता हे अंडे उकडत आलेले आहेत। तर आपण खूप कमी प्रमाणात साहित्य वापरून ही भाजी बनवणार आहे। तर चला आपण त्यासाठी घेतलेला मसाला पाहून घेऊया। तर बघा हा टोमॅटो गॅसवरती भाजून घेतलेला आहे। 2 कांदेही असेच गॅसवरती भाजून घेतलेले आहेत। अद्रक, डाळवा, कढीपत्ता आणि पांढरे तीळ आणि कोथिंबीर थोडी जास्त प्रमाणात घेतली आहे, कारण आपल्याला ही फोडणीसाठी पण वापरायची आहे। आणि थोडासा कढीपत्ता। तर बघा सर्व मसाला आपण बघितलेला आहे। तर आता सर्वात पहिले आपण डाळवा आणि पांढरे तीळ बारीक करून घेणार आहोत। त्यानंतर टोमॅटो, कांदा, अद्रक, कढीपत्ता आणि कोथिंबीर। त्याचबरोबर याच्यामध्ये अद्रक, लसूण बारीक केलेला आहे, हे पण आपण याच्यामध्ये बारीक करून घेणार आहोत। तर बघा तीळ आणि डाळवा आपण एका मिक्सरमध्ये टाकलेला आहे आणि थोडीफार दालचिनीही टाकणार आहे। तुम्हाला हवे असेल तर अजून थोडासा खडा मसाला तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। तर चला आपण हा मसाला बारीक करून घेऊया। तर बघा याची पूर्णपणे पावडर झालेली आहे। तर आपण हे काढून घेऊया आणि राहिलेला मसाला बारीक करून घेऊया। चला हाही मसाला आपण बारीक करून घेऊ। तर बघा हा मसाला बारीक झालेला आहे। वास तर खूप खमंग येत आहे। तर बघा 2 पळी तेल ओतलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण कढीपत्ता, कोथिंबीर आणि टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि नंतर बारीक केलेली ग्रेव्ही। तर पाहू शकता टोमॅटो तेलामध्ये चांगला फ्राय झालेला आहे। तर आपण आता ही बनवलेली ग्रेव्ही याच्यामध्ये टाकून घेऊया आणि अंडेही याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर बघा या ग्रेव्हीमध्ये अंडे सोडण्याच्या आधी आपण याला चांगले तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत, त्यामुळे हा मसाला चांगला परतला जातो। 1-2 मिनिटं झाकून ठेवूया। तर पाहू शकता मसाला एकदम छानपैकी परतला गेलेला आहे आणि वासही खूप खमंग सुटलेला आहे। तर याच्यामध्ये थोडीशी हळद, काळा मसाला आणि चवीनुसार नमक टाकून घेऊया। आणि थोडीशी धना पावडर टाकूया। हाही मसाला आपण तेलामध्ये चांगला फ्राय करून घेणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये अंडे सोडून देऊया। तर पाहूया बघा मस्तपैकी फ्राय झालेला आहे। तर याच्यामध्ये आपण डाळवा आणि तीळ बारीक केलेले टाकून घेऊया, त्यामुळे ग्रेव्ही घट्ट होईल। हेही आपण चांगले मिक्स करून घेऊया। तर बघा मसाला आपला तयार झालेला आहे। तर आता अंडी टाकून घेऊया आणि 2 मिनिटं झाकून ठेवूया। तर बघा 2 मिनिटं झालेले आहेत। आता याला आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। यानंतर आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं आपण पाणी ओतून घेणार आहोत आणि एक 5 मिनिटं आपण बारीक गॅसवर शिजवून घेऊया, म्हणजे आपलं ग्रेव्ही अंड्याची भाजी तयार होईल। तर फायनली आपले अंडा ग्रेव्ही तयार आहे। बघा किती छान दिसते, एकदम टेस्टी झाली आहे। तर चला गरमागरम आपली अंडा करी तयार आहे। आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।